माझं नाव साहिल आहे. मला घटस्फोट हवा आहे. माझ्या पत्नीने आपल्या आई वडिलांच्या दबावाखाली माझ्याशी लग्न केलं होतं. पण तिचं स्वप्न होतं की तिला एखाद्या श्रीमंत व्यावसायिकाशी लग्न करायचं होतं. मी तिच्यासमोर खूप विनवण्या केल्या की मी रात्रंदिवस मेहनत करून तुझे सगळे स्वप्न पूर्ण करीन, पण ती काही मान्य झाली नाही. शेवटी मी तिला घटस्फोट दिला आणि एका शिक्षिकेशी लग्न केलं, तर तिने एका व्यावसायिकाशी लग्न केलं. माझी दुसरी पत्नी शिक्षिका होती. तिने मला शिकवलं, घडवलं आणि अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर मी सरकारी अधिकारी झालो. एक दिवस मी ऑफिसमध्ये पोहोचलो तर माझा पिऊन एका बाईला धक्के मारून ऑफिस बाहेर काढत होता. मला त्या बाईवर खूप दया आली. मी तिच्याजवळ गेलो तर तिने माझे पाय धरले आणि भीक मागायला लागली. पण त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण मी दिवसभर मिस्त्रीसोबत मजुरी करत असे. माझे हात कापले जायचे, कपडे आणि चेहरा धुळीने मातीने माखलेला असायचा. शरीर घामाने ओलचिंब व्हायचं. लोक मला दया दाखवून बघायचे, पण मला कोणाची पर्वा नव्हती. काही लोक तर माझी बेअब्रूही करायचे, पण माझं मन एका आशेवर टिकून होतं की जेव्हा मी घरी जाईन तेव्हा माझी बायको हसून माझं स्वागत करेल, मला पाणी देईल, माझ्यासाठी जेवण वाढेल. तिच्या हस्त्यात माझा सारा थकवा दूर होईल. पण जेव्हा मी घरी पोचायचो तेव्हा ती मला पाहून आपलं तोंड वळवायची, जसं मी तिच्यासाठी कुणी अनोळखी माणूस आहे. ती माझ्याशी काही बोलायची नाही. काही बोललीस तर तिच्या शब्दात इतकं विष असे की ऐकून माझं काळीज तुटायचं. ती म्हणायची, मला तुझ्यासारख्या मजुराची घृणा वाटते. तुझ्या घामाच्या आणि श्वासाच्या दुर्गंधीने मला भयंकर वाटतं. थोडंफार शिकून सवरून एखाद्या चांगल्या जागी कामाला लागला असतास तर बरं झालं असतं. तिचे हे शब्द मला आतून पार चिरडून टाकायचे. मी गप्प बसायचो. वाटायचो वेळ गेल्यावर कदाचित सगळं ठीक होईल, पण तो दिवस कधी आला नाही. उलट परिस्थिती आणखी बिकटच होत गेली. ती दिवसेंदिवस माझ्याशी जास्त तिरस्काराने वागायची, मला दूर ढकलायची. पण मी कधीही तिच्यावर रागावलो नाही. मी तिला नेहमी प्रेमाने पाहिलं. मी कधी तिच्यावर हात उचलला नाही. मनाला फक्त एवढीच समजूत घालायचो, साहिल, तुला इतकी शिकलेली बायको मिळाली, नशीब समज. वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल. पण उलट हालत जास्त वाईट होत गेले. मी मजुरी करून घरी आलो तरी माझ्या खिशात कधी 100 रुपये असायचे, कधी त्याहून कमी. तरी मी प्रत्येक वेळी तिच्यासाठी काही ना काही घेऊन यायचो. कधी तिला आवडणारे फळ, कधी कपडे, कधी स्वस्त बांगड्या, कधी काहीतरी आवडतं खाणं. पण तिला कधीच काही आवडायचं नाही. कधी कौतुक करायची नाही. उलट म्हणायची, हे सगळं आपल्या गल्लीतल्या बायांना दे, मला नको हे 2 पैशाचं सामान. मी आतून तुटत चाललो होतो, जसं एखादं लाकूड दिमक आतून खातं, पण बाहेरून ते ठणठणीत दिसतं. मी माझ्या वेदनांविषयी कोणाला सांगू शकत नव्हतो. कोण ऐकणार एका मजुराचं दुःख? कोण समजून घेणार त्याची जिव्हाळे? एकदा कामावरून परत येताना एक लहान मुलगा माझा हात धरून खेळत पळत होता. त्याच्यासोबत त्याचे वडील होते. पांढऱ्या गाडीमध्ये, नीटनेटके कपडे घातलेले, सुगंधात न्हालेलं शरीर. त्या मुलाने आपल्या वडिलांना बिलगून म्हटलं, पप्पा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि त्या वडिलांनी हसून त्याला उचलून घेतलं. हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं. माझ्याकडे ही एक बायको होती जिला मी मनापासून प्रेम करायचो, पण जिला माझ्यासोबत राहायचंच नव्हतं. कधी कधी वाटायचं, मी हे सगळं का सहन करतोय? हे सगळं कुणासाठी? फक्त एवढ्यासाठी की लग्न झालंय? हेच का माझं कर्तव्य की आयुष्यभर हे ओझं वाहत राहायचं? पण लगेच एकच विचार मनात यायचा, कदाचित एक दिवस ती बदलेल, कदाचित तिचं मन वितळेल, कदाचित एक दिवस ती माझ्या डोळ्यात डोळे टाकून म्हणेल, तूच माझा संसार आहे, तुझ्या कष्टांची मला पूर्ण जाणीव आहे. हाच विचार मला जिवंत ठेवायचा. पण रोज जेव्हा ती माझं तोंड पाहून तोंड वळवायची, जेव्हा माझ्या येण्याने घराचं वातावरणही ओझं वाटायचं, जेव्हा ती माझ्या घामाच्या वासावरून मला अपमानित करायची, तेव्हा माझ्यातला एक छोटा भाग रोज मरत जायचा. दररोज एक नवीन अपमानाची कहाणी, दररोज एक नवी आशा. हाच माझा दिवस होता. मी फक्त जगत होतो. खरं तर फक्त श्वास घेत होतो. जगणं कधीच विसरलो होतो. पण मी हार मानली नव्हती. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायचो, पुन्हा मजुरीवर जायचो, संध्याकाळी परत यायचो आणि पुन्हा तीच अपमानास्पद वागणूक ऐकायचो. हृदयात एकच प्रार्थना होती, देव मला इतकं तरी दे की तिला कधीच काही कमी पडू नये. पण या प्रार्थनेचा अर्थ उलटा निघाला होता.
कारण ती स्वतः माझ्या अस्तित्वाला शाप समजायची. दरवाजा जोरात आपटला. मी हातात राशनची पिशवी घेऊन घरात शिरलो. कपाळावर घाम, हात धुळीने माखलेले. माझी बायको निशा सोफ्यावर बसली होती, हातात मोबाईल, नजर मोबाईलवरच. मी हलकी पिशवी टेबलावर ठेवली. काही बोलायचं होतं, पण तिने आधीच म्हणायला सुरुवात केली. किती वेळा सांगितलंय तुला, मला घटस्फोट दे. हे तमाशा अजून किती दिवस चालणार? तिचं बोलणं ऐकून माझा श्वासच अडकल्यासारखा झाला. डोळे मिटले. एक क्षण वाटलं कदाचित चुकीचं ऐकलं असेल, पण नाही. हे शब्द तर माझ्या दिवसाची सुरुवातच झाले होते. प्रत्येक सकाळ, प्रत्येक संध्याकाळ, प्रत्येक क्षण तेच शब्द, घटस्फोट दे. कापत कापत मी म्हणालो, मी काही चुकीचं केलं नाही. थोडा वेळ दे, सगळं ठीक करीन, तुला सुखी ठेवीन. ती हसली, पण ते हसू नव्हतं, ते जणू माझ्या जखमेवर मीठ होतं. ती म्हणाली, तू मला सुखी ठेवशील? तू एक मजूर, दिवसभर कचऱ्यात काम करणारा, आणि म्हणतो मला सुख देणार. तुला पाहून गल्लीतले कुत्रे तरी बरे, निदान स्वच्छ तरी असतात. माझ्या हात काहीतरी तुटलं होतं. मी तसाच मागे वळून बसलो, हातांनी चेहरा झाकला. तो दिवस आठवला. तेव्हा पहिल्यांदा निशाला पाहिलं होतं, निळ्या कपड्यात, साधीशी हसरी. त्या दिवशी स्वप्न पाहिलं होतं, हिला माझ्या आयुष्याची राणी बनवेन. मनाशी वचन दिलं होतं, तिला कधीच दुःख देणार नाही. पण आज तीच राणी मला घटस्फोट मागत होती, जसं मीच एखादी शिक्षा आहे ज्यातून ती सुटका मिळवू पाहत होती. मी स्वतःला समजावत राहिलो, कदाचित तिला काही त्रास असेल, ताण असेल. मी छोट्या छोट्या सरप्राइजेस दिले होते तिला. स्वस्तातली ज्वेलरी, कधी एखाद्या सिनेमाचं तिकीट, कधी तिला आवडेल ते जेवण बाहेरून आणायचो. पण त्या प्रत्येक क्षणानंतर तिला काही फरकच पडत नसे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, घटस्फोट दे, तू माझ्या लायकीचा नाहीस. एका दिवशी तर मी तिच्या पायात बसलो, म्हणालो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझ्याशिवाय काहीच नाही. तुझ्याशिवाय मी मरून जाईल. फक्त माझ्या डोळ्यात पाहून सांग की मी काहीच नाही, मग मी निघून जाईल. ती शांत राहिली. क्षणभर वाटलं काहीतरी बदलेल, पण तिने मोबाईल उचलला, कानाला लावला आणि म्हणाली, हो, हा अजूनही रडतोय. याला समजत नाही की इज्जत ठेवून माझ्या आयुष्यातून निघून जावं, नाहीतर मी याला अशीच अपमानित करत राहणार. ती कोणाशी तरी बोलत होती. कदाचित तिच्या आयुष्यात दुसरं कोणी होतं, ज्याच्यासाठी ती घटस्फोट मागत होती. माझे हात थरथरत होते, पण मी काहीच बोललो नाही. त्या रात्री मी पहिल्यांदा देवाला विचारलं, हे देव, हे काय चाललंय? का चाललंय? का मी इतकं जलील होऊनही तिच्या मागे लागलोय, जी मला तिरस्काराने पाहते? उत्तर मात्र फक्त शांतता होती. दुसऱ्या दिवशी मजुरीवर गेलो. दिवसभर हाडत थकून परत आलो. ती पुन्हा म्हणाली, घटस्फोट दे, नाहीतर कोर्टात जाईन. मी मान खाली घातली. थोडे दिवस अजून दे. ती उठली, माझ्याजवळ आली, शर्टची कॉलर पकडून म्हणाली, तुला काय वाटतं, मी घाबरते तुला? तुझ्यासारखे लोक कामापुरतेच जन्मलेले असतात. इज्जत मिळत नाही, प्रेम करता येत नाही, फक्त ओझं. त्या क्षणी माझ्यात काहीतरी तुटलं होतं. मी डोळे उघडले. डोळ्यात पाणी होतं, पण मनात आग होती. ती गेली. दार आपटलं. मी अंगणातच बसलो होतो. रात्रभर न खाता न पिता फक्त भिंतीकडे पाहत राहिलो. विचार करत राहिलो, माझी चूक कुठे झाली, मी कुठे कमी पडलो, की हीच माझी किस्मत, जिच्यावर मी प्रेम केलं. तिने सगळ्यात जास्त जखमा दिल्या, पण तरीही मी हार मानली नव्हती. तिच्या एका हस्त्यासाठी सगळं सहन करत राहिलो. दररोज घटस्फोटाचा ताण, दररोज अपमान, पण मनावर दगड ठेवून जगत होतो. कदाचित देव कधीतरी दया करेल, कदाचित माझं प्रेम रंग लावेल, कदाचित ती बदलेल, कदाचित मी स्वतःला बदलून टाकीन. पण त्या क्षणापर्यंत मला फक्त एकच गोष्ट माहित होती, मी तिला स्वीकारलं होतं आणि मी कोणत्याही परिस्थितीत तिचाच राहणार होतो. जरी ती मला दररोज तोडत राहिली, तरी मी रोज स्वतःला पुन्हा जोडणारच होतो. कारण मी तोच माणूस होतो जो एका स्त्रीच्या हास्यासाठी जगाच्या सगळ्या यातना सहन करायला तयार होता. बाजारातल्या गर्दीत घामाने भिजलेला मी 2 गोण्यांमध्ये अडकून चालत होतो. उजव्या हातात बटाट्याची पोती होती, डाव्या हातात कांद्याची पिशवी होती आणि डोक्यावर उन्हाच्या किरणा. माणसांच्या आवाजाने भरलेलं बाजार होतं. थकवा होता, शिव्या शॉप होतं. रोजप्रमाणे मजुरी करून मी किराणा आणायला आलो होतो. शरीर थकलं होतं, पण मनात एकच धून होती, आज घरी जाईन. कदाचित आज ती काहीतरी चांगलं बोलेल, कदाचित आज ती डिवोर्स शब्द पुन्हा उच्चारणार नाही,
अचानक समोरून एक पांढरी गाडी गेली. काच खाली होत्या. हसण्याचा आवाज येत होता. तो आवाज मला नवीन नव्हता. मी दचकून पाहिलं. हृदय एक क्षण थांबलं. गाडीच्या मागच्या सीटवर ती बसली होती. माझी बायको निशा. तिचा चेहरा आनंदी होता. डोळ्यात चमक होती आणि ओठांवर हास्य होतं. असं हसू मी कधीच तिच्या चेहऱ्यावर पाहिलं नव्हतं. माझ्यासोबत तर नाहीच, तिच्यासोबत एक तरुण मुलगा होता. नीट कपडे घातलेला. तो काहीतरी बोलत होता आणि ती हसत होती. तिचे ते हसू मी कधीच अनुभवलं नव्हतं. माझ्यासोबत तर तिच्या चेहऱ्यावर नेहमी राग, द्वेष आणि कठोर शब्द दिसायचे. आणि आज त्या दुसऱ्या माणसासोबत ती जणू जीवनाचे सुंदर रंग जगत होती. माझा हात आपोआप शिथिल झाला. पिशवी हातातून सुटली. जमिनीवर पडली. बटाटे गडगडत गेले. लोक ओरडले. कुणीतरी शिवी दिली. कुणीतरी धक्का दिला. पण मी फक्त गाडी नजरेआड होताना बघत राहिलो. जणू सगळं काही मंदगतीत चालू होतं. काळ थांबला होता. तो क्षण माझ्या हृदयात सुरीसारखा खोलवर रुतला. संशय होताच, पण आता खात्री झाली. ती दुसऱ्याच्या सोबत होती आणि मी फक्त तिच्या आयुष्याचा एक नकोसा भाग झालो होतो, ज्याला ती बंद करायचं ठरवत होती. मी शांतपणे सगळं आवरून घरी आलो. हात थरथरत होते. दरवाजा उघडला. ती तशीच होती जशी रोज असायची, आरामात बसलेली, मोबाईल मध्ये गुंग. मी चप्पलही न काढता आत गेलो. एक रिकामा कागद आणि पेन काढलं. हात थरथरत होते, पण मनात एक विचित्र शांतता होती. जणू एखादं ओझं उतरणार होतं. मी म्हटलं, मी तुला डिव्होर्स देतो. पण त्याच वेळी मी कागदावर लिहिलं, मी निशावर कायम प्रेम करत होतो आणि आयुष्यभर करत राहिलो असतो. पण आता निशा माझ्या हृदयातून उतरली आहे. तो कागद मी तिच्या हातात दिला आणि म्हटलं, मी तुला सोडलोय. उद्या डिव्होर्सचे पेपर आणतो. त्यावर सही कर. तुला जावंसं वाटत असेल तर तू निघू शकतेस. हे शब्द जे मी इतके दिवस टाळत होतो, आज सहजच माझ्या तोंडून बाहेर पडले. मी कागद तिच्या समोर ठेवला. ती दचकली. हे काय? मी म्हटलं, हे माझ्या मनातलं आहे. तुझ्या स्वातंत्र्याचा कागद आहे. तिने कागद वाचला आणि हसायला लागली. म्हणाली, तू तर म्हणतोस आयुष्यभर माझ्यावर प्रेम करत राहशील. छान आहे. खरं सांगू, मला विश्वासच बसत नाही की तू मला खरंच सोडू शकतोस. तुझ्यासारख्या माणसाकडून मला अशी अपेक्षा नव्हती. ती समजली की मी नाटक करतोय. पण जेव्हा मी ठामपणे म्हटलं, मी खरंच उद्या पेपर्स घेऊन येणार आहे, खरंच गंभीर आहे, तेव्हा तिने मान हलवली. काही क्षण ती खुश झाली. मग उठली. कपाट उघडलं. एक छोटी बॅग काढली आणि शांतपणे सामान भरायला लागली. जणू ती या क्षणाचीच वाट बघत होती. जणू ती एका कैदीतून मुक्त होत होती. मी शांत बसून होतो. आता माझ्यात काहीच उरलं नव्हतं. ती निघून गेली. दरवाजा उघडून वळली आणि फक्त एवढंच म्हणाली, हे काम आधी का नाही केलंस? दरवाजा बंद झाला आणि माझ्या कानात फक्त एक आवाज घुमत राहिला. मी काही काळ तसे शांत बसून राहिलो. मग हळूच माझ्या हाताकडे पाहिलं, जिथे लग्नाची अंगठी होती. ती अंगठी काढली, टेबलावर ठेवली आणि एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या खोलीत शांतता पसरली. अशी शांतता जी किंचाळत होती. भिंतीवर तिचा आवाज घुमत राहिला, मला घटस्फोट दे. मला तुझी चीड आहे. तू काहीच नाहीस. आणि आता हे सगळं संपलं होतं. मी जमिनीवर झोपलो. डोळे बंद केले. हृदयात एक सुनसुनाट पसरला होता. डोळे कोरडे झाले होते. रडणंही आता अशक्य झालं होतं. एका बाजूला समाधान होतं, जिला मला वारंवार मोडायचं होतं, तिला आज मीच तोडलं. पण दुसऱ्या बाजूला एक पोकळी होती. जणू काहीतरी खूप जवळचं कायमचं निघून गेलं होतं. मी अनेक दिवस कुणाशीच बोललो नव्हतं. कामावरही शांतच होतो. काही सहकार्यांनी विचारलंही होतं की काय झालंय, पण मी हसून टाळून गेलो. कुणालाही कळलं नाही की मी आतून मेलोय. पण वेळ पुढे सरकत राहिला. या सगळ्यात एक गोष्ट मी स्वतःला ठामपणे सांगितली की बस, आता स्वतःला बदलायचंय. आता स्वतःला अशा शिखरावर घेऊन जायचं की लोक मला त्या नजरेनं पाहू शकणार नाहीत. आता मी मजबूर राहणार नाही. जे हात आज विटा उचलतात तेच उद्या पेन उचलतील. मी निशाला घटस्फोट दिला होता. तो घटस्फोट माझा पराभव नव्हता. ती माझी नवीन सुरुवात होती. मी रडलो नव्हतो, कोसळलं नव्हतं. मी स्वतःला सावरलं होतं आणि देवाला म्हटलं होतं की आता तूच माझा आधार आहेस. आणि हाच तो क्षण होता जेव्हा माझ्यातली ठिणगी पेटून ज्वाला बनायचं ठरवत होती. रात्र खूपच गडद झाली होती. मी छतावर बसलो होतो.
आज सगळं बदललं होतं. ती गेली होती, ती बाई जिला मी मनापासून प्रेम केलं, जिच्यासाठी जगातली सगळी तिरस्काराची वाक्य हसून ऐकली, जिच्या हास्यासाठी स्वतःला बर्बाद केलं, ती आता माझ्या जीवनातून गेली होती. आणि तिच्या सोबतच माझ्यातला तो कमजोर, हताश, तुटलेला माणूसही निघून गेला होता. मी आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटलं, बस, पुरे झालं. आता मी तो माणूस राहणार नाही ज्याला रोज लोक पायदळी तुडवतात. आता मी स्वतःला बदलणार. मजुरातून ऑफिसर बनेन, इज्जत मिळवून दाखवीन, पैसा, ओळख, प्रतिष्ठा सगळं मिळवून दाखवीन. हे काही सिनेमातलं स्वप्न नव्हतं, ही माझ्या आतली किंकाळी होती. वर्षानुवर्षाची अपमानाची राख होती, जखमा होत्या, दुखाचा लावा होता, जो शिव्याच्या रूपात बाहेर येत होता. आणि मी ते थांबवत नव्हतो. दुसऱ्या दिवशी मी जुन्या पुस्तकांच्या दुकानातून CSSचे जुने नोट्स विकत घेतले. त्यांच्या प्रत्येक पानावर धूळ साचली होती, जणू कित्येक वर्ष कुणी हातही लावला नव्हता. पण माझ्यासाठी तेच खजिना होते. मी त्यावर वाकलो जसं भुकेला माणूस भाकरीवर वागतो. दिवसा मजुरी, रात्री अभ्यास, ही माझी नवी जिंदगी होती. दिवसभर विटा उचलून शरीर थकून जायचं, खांदे दुखायचे, पाय सुजायचे, पण रात्री चहा घेऊन बसायचो. डोळे जळायचे, शब्द धुसर व्हायचे, पण मनाचा एक क्षणही हार मानायला तयार नव्हता. कित्येकदा पुस्तकावरचं डोकं ठेवून झोप लागायची, बसल्या जागीच. पण सकाळी परत उठायचो, पुन्हा तीच मेहनत, पुन्हा तोच अभ्यास. वेळ थांबल्यासारखा वाटायचा. माझं जग दोनच गोष्टीत अडकून पडलं होतं, मजुरी आणि स्वप्न. माझ्या भोवतीचे लोक मला पाहून हसायचे, म्हणायचे, हा काय पागलपणा आहे, CSS देणार हा मजूर. जा भाऊ, आम्हाला हसवू नकोस. मी फक्त हसायचो आणि काही उत्तर द्यायचो नाही, काही वाटूनही घेतलं नाही, कारण मला त्यांना उत्तर द्यायला वेळ नव्हता. मला स्वतःला घडवायला वेळ हवा होता. रात्री मी छतावर चढायचो, आकाश पाहायचो आणि स्वतःलाच म्हणायचो, एक दिवस मी इथून निघून जाईन. एक दिवस माझ्या नावाची पाटी एखाद्या ऑफिसच्या दरवाजावर लागलेली असेल. एक दिवस ते लोक जे मला मजूर समजून माझी बेइज्जती करतात, तेच मला सर म्हणतील. वेळ जात राहिला. मी माझा खाण्यापिण्याचा खर्च कमी केला. कपड्यांपेक्षा पुस्तके विकत घेऊ लागलो. लग्नानंतर पहिल्यांदा मी स्वतःकडे लक्ष द्यायला शिकलो. मन सावरलं, डोकं उघडलं. शाळेत शिकलेली प्रत्येक गोष्ट आठवू लागलो. कधी कधी मोठी पुस्तके बघून भीती वाटायची, पण निशाची ती हसू आठवायचं, ज्या दिशेने तिने दुसऱ्या माणसासोबत कारमध्ये हसून दाखवलं होतं. ते हसू माझ्या हाडात आग पेटवायचे आणि मी पुन्हा पुस्तक उघडायचो. आईनं माझी ही अवस्था पाहून शांतपणे रात्रीसाठी जेवण ठेवायला सुरुवात केली होती. ती काही बोलायची नाही, फक्त देवाला प्रार्थना करत राहायची. आणि कदाचित तिच्याच प्रार्थनेत ताकद होती, कारण एक दिवस मी एक छोटासा फॉर्म घेऊन CSSचा फॉर्म भरायला गेलो होतो. फॉर्म भरून बाहेर पडत असताना क्लार्कने विचारलं, पहिल्यांदा देतोयस? मी म्हटलं, नाही, जिंदगी देतोय. त्याने मला विचित्र नजरेनं पाहिलं, पण मला फरक पडला नाही. आता मला स्वतःपासून पळायचं नव्हतं, स्वतःला घडवायचं होतं. तो दिवस माझ्या आत वादळासारखा होता. मी विसरलो नाहीये, थकलो नाहीये. दररोज नवी धडपड, दररोज नवा निर्णय. आणि मला माहीत होतं की हा रस्ता कठीण आहे, पण शेवट उजळून टाकणारा आहे. हो, मी एक मजूर होतो, हे मला मान्य आहे. पण आता माझं स्वप्न होतं की एक दिवस लोक माझ्या मेहनतीचं, माझ्या धैर्याचं, माझ्या बदलाचं उदाहरण देतील. आणि वर्षानुवर्ष जे टोमणे मला ऐकावे लागले, त्याचं उत्तर मी माझ्या यशानं देईन. त्या रात्रीसारखं आजही मी थकतो तेव्हा आकाशाकडे पाहतो आणि स्वतःला तेच वचन देतो की आता मी बदलतोय आणि मागे वळून पाहण्याचा काहीच मार्ग उरलेला नाही. सूर्य अजून पूर्णपणे उगवला नव्हता तेव्हा मी खांद्यावर गारा भरलेली बादली घेऊन भिंतीच्या सावलीत उभा होतो. हात चिरडले होते, डोळ्यांच्या सांध्यामध्ये दुखणं होतं आणि पाय सुजलेले होते, पण हृदयात एक वेगळीच ताकद होती. काम संपताच मी पायावरची माती झटकली, पाण्याचा एक घोट घेतला आणि माझ्या पाठीवरची बॅग उचलली, ज्यात माझी सर्वात मौल्यवान गोष्ट होती, पुस्तक. घरी येऊन कपडे बदलले, आईच्या हातचं जेवण खाल्लं आणि सरळ चारपाईवर बसून पुस्तक उघडली. मध्येच डोळे लागायचे, पण जसं डोकं झुकायचं आतून आवाज यायचा की ही झोपायची नाही, जिंकण्याची वेळ आहे. आणि मग मी डोळे चोळत पुन्हा अभ्यासात गुंतायचो. माझं आयुष्य एका लांब थकणाऱ्या दिवस आणि एका कठोर रात्रीच्या मध्ये अडकून पडलं होतं. दिवसाला मजुरी आणि रात्री अभ्यास.
कुठे फिरायला जाण्यातला वेळच उरला नव्हता. मित्रांशी भेटणं तर बंदच झालं होतं. TV, मोबाईल सगळं संपलं होतं माझ्यासाठी. माझ्याकडे आता फक्त 2च गोष्टी उरल्या होत्या, सिमेंट आणि अभ्यास. लोक हसायचे जेव्हा त्यांना कळायचं की मी CSSची तयारी करतोय. ते माझी खिल्ली उडवायचे, म्हणायचे, अरे मजूर अफसर बनेन, हे तर आम्हाला विनोद वाटतोय. पळ जा, तुझ्या हातांना कामच शोभतं, पेन नाही. मी फक्त हसायचो. एकदा कामानंतर मी जुन्या पुस्तकांच्या दुकानात गेलो. तिथं बसलेले एक बाबाजी मला ओळखायचे. त्यांनी विचारलं, बेटा रोज इकडे काय येतोस? काही खास पाहिजे का? मी म्हटलं, अंकल CSSचे जुने पेपर्स हवे आहेत. ते काही वेळ शांत बसले. मग एक ढीक पुस्तक माझ्यासमोर ठेवले आणि म्हणाले, घेऊन जा, वाचून टाक, हार मानू नकोस. ते शब्द माझ्यासाठी आशीर्वाद झाले. मी दररोज एक नवा टॉपिक घ्यायचो, स्वतःला प्रश्न विचारायचो, त्यांच्या उत्तराची उजळणी करायचो. हात लिहिता लिहिता थकायचे तेव्हा डोळे बंद करून स्वतःला अफसरच्या खुर्चीत बसलेला पाहायचो. एक लहानशा खोलीत टेबलाच्या मागे बसलेला, समोर लोक, फाईल ठेवलेली आणि मी त्यावर सही करतोय. हे स्वप्न मला झोपेपेक्षाही जास्त ताकद द्यायचं. माझी आई बहुतेकदा मध्यरात्री उठून पाहायची. मी 4 पायीवर बसून पुस्तकावर डोकं टेकून डोळे मिटून बसलोय. ती माझ्यासाठी दूध ठेवून जायची. काही बोलायची नाही, फक्त डोक्यावरून हात फिरवायची. तिच्या त्या हात फिरीत खूप मोठी ताकद असायची. कधी कधी पुस्तकांची भाषा समजत नसे तर मी तासनतास बसून एक एक शब्दाचा अर्थ शोधायचो. कारण माझ्याकडे कोणताही शिक्षक नव्हता, ट्विटर नव्हता, फक्त मी होतो, माझी मेहनत होती आणि देवाची मदत होती. मी यूट्यूबवर जुने लेक्चर ऐकायचो, नोट्स बनवायचो, भिंतीवर चार्ट चिटकवायचो. ती छोटीशी खोलीच नव्हती, ते माझं रणांगण झालं होतं. कधी पैसे संपायचे तर मी एका वेळचं जेवण सोडून द्यायचो. फी भरण्यासाठी एक जुनी सायकल विकली होती. मित्रांकडून उधार घेतलं, पण कोणावर भार नाही टाकला. ही लढाई माझी स्वतःची होती आणि मला ती एकट्यानं जिंकायची होती. एकदा बाजारात पुस्तक पाहताना एक जुना ओळखीचा माणूस भेटला. तो हसायला लागला, अरे पुस्तक, अफसर होणार काय? डोकं ठीक आहे का? मी नजरेत नजर घालून म्हटलं, डोकंच सगळं असतं. तो हसत निघून गेला, पण त्यानं माझ्या मनात आग पेटवली. त्या रात्रीच मी ठरवलं, पुढच्या वेळी तो भेटला तर माझं यशच दाखवीन. हिवाळ्यातल्या रात्री लांब असतात, हात गोठतात, अंग थरथरतं, पण मी पांघरुणात बसूनही अभ्यास करायचो. उन्हाळ्यात मच्छर चावायचे, पंखा नव्हता, घामाने भिजवून अभ्यास करायचो. मला परिस्थितीची भीती नव्हती, हारायची भीती होती. अनेक वेळा वाटायचं आता नाही जमणार, पण मग मन म्हणायचं, इतके टोमणे सहन करून, एवढं सगळं झेलून आता थांबणार? आणि मी पुन्हा पुस्तक उघडायचो. वेळ जात होता, दिवस आठवडे बनत होते, आठवडे महिने होत होते, पण माझी विचारसरणी, माझा संयम, माझी मेहनत बदलत चालली होती. आणि सगळ्यात मोठं, माझा विश्वास मजबूत होत चालला होता. आता लोकांच्या असण्याने काही फरक पडत नव्हता, कारण मला त्यांचा नव्हे, माझाच विश्वास हवा होता. आणि तो विश्वास, ते स्वप्न माझ्यात पूर्णपणे जिवंत होतं. हे मला माहीत होतं की हा प्रवास खूप लांब आहे, कठीण आहे, पण एक दिवस मी माझ्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचेन. कारण मी फक्त एक स्वप्न पाहिलं नव्हतं, तर ते जगायला सुरुवात केली होती. सूर्य उगवला होता, पण माझ्या खोलीत अजूनही अंधार होता. खिडक्यांचे पडदे खाली होते, पुस्तक पलंगावर विखुरलेली होती आणि मी एका कोपऱ्यात शांत बसलो होतो. समोर ते जुनं नोटीस बोर्ड होतं, ज्यावर मी मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, यश म्हणजे मेहनतीचं दुसरं नाव आहे. पण आज ते शब्द माझ्यावर टोमणा मारत होते, कारण मी अपयशी ठरलो होतो. पहिल्यांदा माझं स्वप्न तुटलं होतं आणि हृदय सुद्धा. जेव्हा निकाल लागला तेव्हा हात थरथरत असताना मी लिस्ट उघडली होती. एक एक रोल नंबर वाचला होता. शेवटपर्यंत गेलो, पण माझा नंबर कुठेच नव्हता. जणू कोणीतरी हृदयात खंजीर खुपसला होता. श्वास अडकला होता, डोळे थिजून गेले होते. आईनं विचारलं, बाळा काय झालंय? मी फक्त एवढंच म्हटलं, काही नाही आई, आजही नशीब उठलं नाही. त्या रात्री मी झोपलोच नाही. बिछाण्यावर पडून छताकडे पाहत राहिलो. मनात एकच प्रश्न होता, मी खरंच याच्यासाठी लायक नाही का? सगळं बरोबर होतं का? की फक्त मीच चुकलो? पण आत कुठेतरी पुन्हा एक आवाज उठला, तोच जुना हट्टी आवाज, तो माणूस नाहीस जो हार मानेल. हा तर पहिलाच वार होता, अजून तर पूर्ण लढाई बाकी आहे. मी स्वतःला सावरलं, निकालाची लिस्ट बंद केली,
खोली साफ केली आणि नवीन तयारीसाठी नोटीस बोर्ड पुन्हा व्यवस्थित लावला. काही दिवस शांततेत गेले. पुन्हा त्यावेळेस उठायला सुरुवात केली. कामावर जायचं, संध्याकाळी अभ्यास सुरू करायचा. पराभवाला मी धडा बनवलं होतं. दुसऱ्यांदा जेव्हा फॉर्म भरला तेव्हा छातीत एक वेगळीच ताकद होती. जणू यावेळी फक्त पास व्हायचं नव्हतं, तर माझ्या गेलेल्या वेळेला, जखमांना, सगळ्या वेदनांना उत्तर द्यायचं होतं. ही आता फक्त एक परीक्षा नव्हती, ही माझी लढाई होती. तो दिवस आला. पुन्हा निकाल जाहीर झाला. मी पूर्ण दिवस कामावरून सुटून थेट एका मित्राच्या मोबाईल शॉपवर गेलो. तिथं संगणक होता. छाती जोरजोरात धडधडत होती, जणू बाहेरच येईल. हात घामानं ओले, बोटं थरथरत होती. वेबसाईट उघडली, रोल नंबर टाकला, डोळे बंद केले आणि मनोमन देवाला म्हटलं, देवा, आज जर हरलो तर पुन्हा उभं राहायची ताकद उरणार नाही. फक्त आज तरी जिंकव. डोळे उघडले, स्क्रीनकडे पाहिलं आणि जणू वेळ थांबला. माझा रोल नंबर लिस्टमध्ये होता. डोळे विस्पारले गेले. पुन्हा तपासलं. तिसऱ्यांदा पण तोच नंबर. 5 झालो होतो. मला विश्वासच बसत नव्हता. छातीत धडधड वाढली आणि मी जोरजोरानं ओरडायला लागलो, देवा, धन्यवाद. माझा मित्र धावत आला. काय झालं भाऊ? मी त्याचा हात धरला आणि म्हणालो, भाऊ, मी अधिकारी झालोय. आता मी असिस्टंट कमिशनर आहे. आणि माझे डोळे पाण्यानं भरले. हसत हसत रडलो. हे अश्रू आनंदाचे नव्हते. त्यात त्या सगळ्या रात्री होत्या ज्या जागून काढल्या. ते सगळे टोमणे होते जे लोकांच्या तोंडून ऐकले. ती सगळी बेइज्जती होती. तो दिवस होता जेव्हा मी जमिनीवर पडलो होतो आणि कुणी हात द्यायचं सुद्धा टाळलं होतं. ते सगळे अश्रू आज विजयात ओसंडून वाहत होते. मी दुकानातून थेट मंदिरात गेलो. देवापुढे बसून रडलो, देवा, माझी प्रार्थना ऐकलीस. मला तो मान दिलास ज्याचं स्वप्न बघायलाही मला भीती वाटायची. त्या दिवशी मी मजुराचा मुलगा नव्हतो. मी स्वतः एक उदाहरण झालो होतो. काही दिवसांनी मला ट्रेनिंगसाठी बोलावलं. जेव्हा मला युनिफॉर्म मिळालं तेव्हा डोळ्यातून पाणी आलं. ती वर्दी फक्त कपडा नव्हती, ती माझ्या स्वप्नांची खरी प्रतिमा होती. आरशात स्वतःकडे बघितलं आणि स्वतःलाच म्हणालो, बघ, आज हे हात जे कधी वीट उचलायचे ते आता फायलींवर सही करतील. पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेलो तेव्हा लोकांनी मला सलामी दिली, खुर्ची पुढे करून दिली, चहाला विचारलं आणि मी आतून हसत राहिलो. वेळ बदलला होता आणि ते लोक ज्यांनी मला कधीच लायक मानलं नव्हतं, आज माझी आई माझा सन्मान करत होती. ती ऑफिसमध्ये आली तेव्हा मी माझ्याच खुर्चीवर तिला बसवलं. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात अभिमान होता. आता मी तोच माणूस होतो ज्याने केवळ स्वप्न पाहिलं नव्हतं तर ते खरं करून दाखवलं होतं. मी आता असिस्टंट कमिशनर झालो होतो आणि हे फक्त माझं यश नव्हतं, तर त्या प्रत्येक माणसाचं यश होतं जो जगाच्या टोमण्यांना भीक न घालता स्वप्न पाहतो. माझी गाडी रस्त्यावर हळूहळू चालली होती. ड्रायव्हरने दरवाजा उघडला. मी बाहेर पडलो. मी वर्दीत होतो. छातीत ताठ होती. कपाळावर अभिमान होता. सूर्यकिरण गाडीच्या काचांवर चमकत होते, जसं काळच मला सॅल्यूट करत होतं. माझ्या मागे माझी आई साडी नेसून उभी होती. माझ्या डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर ते समाधान होतं जे कित्येक वर्षापासून हरवलं होतं. मी दरवाजाकडे बोट दाखवून म्हणालो, आई, ही तीच चौकी आहे जिथे मी मजुरी केली होती. आई काही क्षण गप्प राहिली, मग हळूच म्हणाली, तू केवळ स्वतःच नाही तर माझंही डोकं उंच ठेवलंस रे बाळा. मी पुढे जाऊन चौकीच्या भिंतीला हात लावला. तीच विटा, तीच जागा. आता फक्त मी मजूर नव्हतो तर या शहराचा अधिकारी झालो होतो. एक काळ होता की मी याच भिंतीवर बसून पाणी प्यायचो, घामानं भिजलेला देह छातीत दुखणं घेऊन. आज मी त्या चौकीवर वर्दीत उभा होतो, डोकं उंचावून, छाती फुलवून. लोक येऊन सॅल्यूट करत होते. तेच लोक ज्यांनी मला मजूर म्हणून दुर्लक्ष केलं होतं, आज ते माझा सन्मान करत होते. विचारत होते, सर, काही लागलं तर सांगा. पण मी फक्त हसलो. मला कोणत्याही सेवेची गरज नव्हती. मला आता त्यांचा भ्रम सांभाळायचा होता. माध्यमांचे लोक आले. कॅमेरा, माईक, प्रश्न. सर, तुमचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. कधी वाटलं होतं का मजूर ते अधिकारी व्हाल? मी म्हणालो, स्वप्न तेच पाहावं जे झोप उडवून टाकेल, रात्री जागं ठेवेल, दिवसाचा थकवा बेचैन करेल. मी असं स्वप्न पाहिलं होतं आणि आज माझ्या मेहनतीचा पुरावा तुम्ही पाहताय. आई शांतपणे हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर आनंदही होता. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, आई, आज मी अधिकारी झालोय.
हे तुझ्या प्रार्थना आणि तुझ्या आशीर्वादामुळे शक्य झालंय, नाहीतर जग मला फक्त मजूर म्हणूनच ओळखत राहिलं असतं. आम्ही घरी परतलो. माझा स्वतःचा बंगला, पांढऱ्या भिंती, निळे पडदे, उजळ अंगण, खोल्यांमध्ये एसी, स्वयंपाकघर, सगळं आईसाठी खास होतं. रात्री मी खिडकीजवळ बसलो होतो. बाहेर शांतता होती. आयुष्य बदलून गेलं होतं. आता मी तो नव्हतो जो लोकांच्या टोमण्यांना घाबरून जगायचो. आता माझं उत्तर माझ्या कामातून मिळत होतं. हे यश नव्हतं, हा माझा बदला होता. आधी माझ्या हातात वीट असायची, आता फायली होत्या. आधी घामाचा वास, आता सुगंध होता. आधी लोक वाट बदलायचे, आता ते माझ्या पुढे मागे फिरायचे. हे सगळं वरच्या परमेश्वराची कृपा होती आणि माझ्या आईच्या आशीर्वादाचं फळ होतं. आता मी तो नव्हतो जो गप्प राहायचो, जो किंकाळ्या मारायचा, हुंदके देऊन रडायचा. आता तो सगळं शांतपणे पाहत होता आणि कदाचित स्वतःला म्हणत होता, पाहिलंस ना, आज सगळं बदललं. मी जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा सगळे मला आदरानं पाहतात. स्टाफमध्ये काही असे लोक होते जे कधी काळी मजुरीच्या काळात माझ्यावर हसले होते. ते आता माझ्या मीटिंगमध्ये माझ्या परवानगीशिवाय बोलूही शकत नव्हते आणि मी त्यांच्यावर दया करत होतो, कारण मला सुडापेक्षा समाधान जास्त मिळालं होतं. एक दिवस मी माझी वर्दी कपाटात ठेवली आणि एकटाच त्या बाजारात गेलो जिथे मी पहिल्यांदा निशाला तिच्या बॉयफ्रेंड सोबत पाहिलं होतं. आता तिथे एक नवीन दुकान होतं. ते दृश्य मागे पडलं होतं, पण माझ्या मनात अजूनही तेच आवाज घुमत होते. मी स्वतःला विचारलं, ती जर आज दिसली तर मला ओळखेल का? कदाचित नाही, कारण आता माझ्या चेहऱ्यावर जखमा नव्हत्या, समाधान होतं. हा प्रवास सोपा नव्हता, पण एक गोष्ट शिकून गेला. जग तुला तुझ्या परिस्थितीवरून ओळखतं, पण वरचा देव तुला तुझ्या नियतीवरून ओळखतो. आणि जेव्हा वरचा देव तुला उचलतो तेव्हा जग आपोआपच झुकतं. मी स्वतःला बदललं होतं, ते फक्त मला इज्जत हवी होती म्हणून नव्हे, तर मला स्वतःवर अभिमान वाटावा म्हणून. आणि आज जेव्हा मी माझी वर्दी घालतो, खुर्चीवर बसतो, फायली पाहतो, तेव्हा मनात एक शांतता निर्माण होते. ही शांतता केवळ पदाची नाही, तर न्यायाची आहे. मी एक मजूर होतो आणि आज अधिकारी आहे. ही केवळ गोष्ट नाही, ही खरी गोष्ट आहे. आणि खरी गोष्ट अशीच आहे की जर तुमचा विश्वास जिवंत असेल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला थांबवू शकत नाही. गेल्या काळाला मागे टाकून मी नवीन आयुष्याच्या दाराशी उभा होतो. माझं दुसरं लग्न होतं, अगदी साध्या पद्धतीनं. काही नातेवाईक, काही पाहुणे होते. सगळ्यांनी मला आणि माझ्या बायकोला आशीर्वाद दिला. माझं डोकं खाली होतं, पण मन निर्धास्त होतं. दुसऱ्या पत्नीचं नाव मनीषा होतं. ती माझ्यासमोर बसलेली होती, अतिशय सुंदर. मी मनात म्हणालो, ही ती स्त्री आहे जिला मी इज्जत देईन, कारण हिने मला इज्जत दिली आहे. लग्नानंतर जेव्हा आम्ही पहिल्यांदा एकत्र बसलो तेव्हा तिच्या आवाजात ती निरागसता आणि प्रेम होतं, जे मला पहिल्या आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. ती म्हणाली, मला माहीत आहे तुम्ही खूप काही सहन केलंय, पण आता आपण दोघांनी एकमेकांना आधार द्यायचा आहे. मी नजर उचलून तिच्याकडे पाहिलं. तिचे शब्द खरे होते आणि खऱ्यातच ताकद असते. ती मला कधीही प्रश्न विचारत नव्हती, फक्त माझ्यासोबत उभी राहिली होती. माझा दिवस प्रार्थनेनं सुरू व्हायचा आणि रात्री तिच्या गोड शब्दांवर संपायचा. तिच्या गोष्टी संपायच्या आणि मी खूप आनंदी व्हायचो. जो माणूस कधी टोमण्यांमध्ये जगायचा तो आता प्रेमाच्या सावलीत श्वास घेत होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आली होती जिला माझ्या कामावर अभिमान वाटायचा. जेव्हा मी ऑफिसमधून यायचो तेव्हा ती दारात उभी राहायची, पाण्याचा ग्लास हातात द्यायची आणि हसायची. तिचं ते हसू माझ्या दिवसभराचा सगळा थकवा घालवायचं आणि मला आठवायचं, प्रेम असंच असतं, शांत आणि खरं. एक दिवस मी तिला म्हणालो, तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस जो माझ्या गेलेल्या काळातील त्रास धुवून काढतोय. ती म्हणाली, गेल्या काळाचा विचार करू नका, तो नसता तर आपण नसतोच. मी शांत झालो, कारण तिच्या शब्दात एवढी खोली होती की माझं सारं दुःख विसरून गेलो. ती शिकलेली होती आणि खूपच समजूतदार होती, पण आता ती केवळ माझी पत्नी नव्हती, ती माझी जोडीदार झाली होती, माझी प्रार्थना बनली होती. आम्ही अनेकदा रात्री एकत्र बसून चहा प्यायचो, गप्पा मारायचो. मनातल्या मनात मी तिचे आभार मानायचो. माझ्या घराचं वातावरण खूपच बदललं होतं, उलट आनंदाने भरून गेलं होतं. एक दिवस आईने माझ्या कानात हळूच म्हटलं, बाळा, तुला आठवतंय का, ज्यांना नशीब असतं त्यांना अशी पत्नी मिळते. जी गेली ती तुझ्या संयमाची परीक्षा होती आणि जी आली ती तुझ्या संयमाचं फळ आहे.
मी अनेकदा विचार करायचो की ती पहिली बाई माझ्या आयुष्यातून गेली नसती तर मला हे सुख मिळालं असतं का? आणि उत्तर कायम यायचं नाही. कारण काही लोक आपल्या आयुष्यात फक्त परीक्षा बनून येतात आणि काही नशीब बनून. आता जेव्हा मी कामावरून येतो आणि ती माझ्या कपड्यांवर लक्ष देते, विचारते आजचा दिवस कसा गेला, तेव्हा हृदयात एक गारवा पसरतो. तिच्या डोळ्यात कायम प्रेम दिसायचं. माझ्या हातावरच्या फोडांवर तिनं कधी तुच्छताच केली नाही, उलट कायम प्रेम केलं. तिला माहिती होतं मी कुठून आलोय आणि कुठं पोचलोय, आणि हेच माहीत असणं पुरेसं होतं. आम्ही दोघांनी आयुष्याला नवीन रंग दिला होता. मी तिच्यासाठी केवळ नवरा नव्हतो, तर तिचा खरा सोबती झालो होतो. आणि ती माझ्यासाठी केवळ पत्नी नव्हती, तर माझ्या प्रार्थनांचं उत्तर बनली होती. आमच्यात कधी भांडण झाली नाहीत. देवाचे आभार की आम्ही भूतकाळ मागे टाकला होता. लोक कायम माझ्या पत्नीची स्तुती करायचे आणि मी तिच्या स्तुतीवर अभिमानानं हसायचो. कारण मला माहीत होतं की तीच माझ्या आयुष्याची ती उजळणारी किरण आहे, जिने माझ्या आयुष्यात प्रकाश भरला आहे. एक दिवस मी तिला विचारलं, जर मी कधी कमजोर झालो तर तू मला आधार देशील का? ती म्हणाली, मी कायम तुझ्यासोबत चालण्यासाठी आले, तुझ्या पुढे किंवा मागे नाही. असे शब्द पुस्तकात वाचायला मिळतात, पण माझ्या आयुष्यात ते खरं ठरलं होतं. ती बाई माझ्या आयुष्यातून निघून गेली. ती मला तोडून गेली होती, पण जी आली तिनं मला पुन्हा जोडून ठेवलं, प्रेमानं आणि मऊपणानं. आणि मी जो कधीच तुटलेला होतो, आता पूर्ण झालो होतो. फक्त यासाठी की माझी जोडीदार अशी बाई आहे जिला माझ्या यशावर अभिमान आहे. ती माझ्या गेलेल्या काळाला कवटाळते आणि माझ्या आजच्या सोबत आनंदी असते. दुपारी रणरणीत ऊन होतं. मी टेबलावर बसलो होतो, फाईल्सवर सह्या करत होतो, सरकारी कागदपत्र तपासत होतो. गेटकीपरने येऊन सांगितलं, साहेब एक बाई आली, म्हणते काही काम पाहिजे, खूपच गरजू दिसते, उपाशीही आहे. मी मान हलवली, म्हटलं तिला आत येऊ दे, बघू काय म्हणते. काही क्षणाने ती हळूहळू चालत आत आली. तिच्या चालण्यात थकवा होता. कपडे फारच फाटके आणि मळके होते. दिसायला ती एखाद्या भिकारी बाईसारखीच वाटत होती. ती माझ्यासमोर येऊन थांबली, हात जोडू लागली. मी एक कटाक्ष टाकला तिच्या चेहऱ्याकडे. माझ्यासाठी ती एक गरजू आणि असहाय्य बाईच होती, जिला नोकरी हवी होती. मी पुन्हा टिपण लिहायला सुरुवात केलीच होती. तितक्यात ती बोलली. आवाज हळूच होता, पण थरथरत होता. ती म्हणाली, तू मला ओळखलंस का? तेवढ्यात माझा हात थांबला. तिच्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात नजर भिडवली होती. मी तिला नीट पाहिलं. एक गाढ शांतता पसरली. मग ती म्हणाली, मी तुझी बायको आहे, तुझी पहिली बायको. माझ्या हातातून पेन खाली पडलं. हृदयाला कोणीतरी मुठीत धरल्यासारखं वाटलं. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. चेहरा तोच होता, पण काळानं त्याच्यावर वनवा कोरला होता. गाल कोसळलेले, ओठ कोरडे, रंग फिक्कट. तीच बाई जिला कधी काळी मी काहीही नाही असं वाटायचं, जिला वाटायचं की मी फक्त धुळीसारखा आहे. आज तीच बाई माझ्यासमोर हात जोडून उभी होती. मी काही बोलू शकलो नाही. क्षणभरात सगळं डोळ्यासमोरून तरळून गेलं. तो क्षण आठवला जेव्हा तिनं मला सांगितलं होतं, मला घटस्फोट दे, तुझ्यासारख्या मजूर माणसासोबत मला राहवत नाही, मला घृणा वाटते. आज तीच बाई माझ्यासमोर उभी होती, नोकरी मागत होती. तिनं खाली डोकं झुकवलं. आवाज अजूनही अशक्त झाला. म्हणाली, मला माफ कर, काळानं मला खूप झोडपलंय, आता काहीच उरलं नाही. 2 दिवस झालं काही खाल्लं नाही. मला इथं काहीतरी काम दे, काहीही काम चालेल, झाडू भांडी काहीही, फक्त इज्जतीनं जगायचंय. मी तिचं ऐकून दगडासारखा झालो होतो. माझी खुर्ची, माझा गणवेश, माझं पद, सगळं क्षणभर निरर्थक वाटलं. मी फक्त एक मोडलेला माणूस होतो, जणू दुसऱ्या एका मोडलेल्या माणसाला भेटलो होतो. मी शांतपणे टेबलचं ड्रॉवर उघडलं, नोटांचं पाकिट काढलं आणि टेबलवर ठेवलं. म्हणालो, हे घे, काही दिवस पुरेल. ती म्हणाली, नाही, मी इथे भीक मागायला आलेली नाही, मला फक्त इज्जतीनं जगायचंय, काम पाहिजे. मी बाजूला उभ्या चपराशाला सांगितलं, या बाईला नोकरी लाव, स्वयंपाकघराची सफाई, जे काही योग्य वाटेल दे, पण इज्जत ठेवून वाग. ती हळूहळू निघून जात होती. मग पुन्हा मागे वळून एक नजर माझ्याकडे टाकली आणि हळूच म्हणाली, मी तुला खूप त्रास दिला, तुझ्यावर शाप दिला होता, तुला वाईट समजलं होतं. काळानं शिकवलंय, अहंकार माणसाला कधीच सोडत नाही. मला माफ कर, शक्य असेल तर माफ कर. मी तिच्या शब्दांना काहीच उत्तर दिलं नाही. फक्त खुर्चीतून मागे सरकलो, उभा राहिलो आणि खिडकीबाहेर पाहू लागलो. समोरचं ते दृश्य पुन्हा आठवत होतं. तो क्षण
जेव्हा मी घटस्फोट दिला होता, जेव्हा मी तुटलो होतो, विखरलो होतो, आणि आज सगळं उलट झालं होतं. खोलीत शांतता पसरली. फक्त हृदयाचे ठोके ऐकू येत होते आणि काही जुन्या सावल्या ज्या पुन्हा जाग्या होत होत्या. माझं नवं आयुष्य आता उजाळून गेलं होतं. जुन्या आठवणी आता धुसर झाल्या होत्या. मी डोळे बंद केले आणि स्वतःला म्हटलं, ती स्त्री जी गेली ती मला एक परीक्षा देऊन गेली, पण जी माझ्या नशिबात आहे आणि जी आज माझ्या आयुष्यात आहे तीच माझं अंतिम ठिकाण आहे. एक हृदयद्रावक निर्णयाचा हा शेवट असतो. मी तोच माणूस होतो ज्याने सर्व काही सहन केलं होतं, पण आता माझ्याकडे ताकद होती, सूट घेण्याचीही आणि क्षमा करण्याचीही. मी क्षमाच निवडली, कारण काही जखमांना उत्तर ही शांतता असते आणि काही कहाण्यांचा बदला फक्त मनशांती असतो, विजय नव्हे. मी खिडकीजवळ उभा होतो. ऑफिसच्या बाहेर ऊन्ह तगट पडलं होतं, पण आत थोडा गारवा होता. मात्र माझ्या अस्तित्वात शांतपणे एक आग धगधगत होती. तेव्हा हळूच खोलीचं दार उघडलं. ती आली, ती स्त्री, माझी पहिली बायको निशा, जी कधी माझं संपूर्ण आयुष्य होती, आता एक सावलीसारखी वाकून उभी होती. माझं अंग थिजून गेलं. माझे डोळे तिच्यावर खिळे. तो चेहरा ज्यावर कधी गर्व झळकत असे, आज क्षमा याचना करत होता. त्या डोळ्यात जे मला पाहायलाही तयार नव्हते. आज एक विनवणी होती. डोळ्यात अश्रू होते, लाज होते. आम्ही दोघं काही क्षण शांत राहिलो. वेळ थांबलेला वाटला. कोणतीच हालचाल नव्हती, कोणताच आवाज नव्हता, फक्त हृदयाची धडधड जी माझ्या कानात घुमत होती. तिनं डोळे वर केले, काही बोलायला लागली, पण आवाज फुटेना. मग लगेच टेबलवर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि तिच्या दिशेने पुढे केला. तिचे हात थरथरत होते, पण तिने हळूच तो ग्लास धरला आणि एक एक घोट पाणी प्यायली. तिच्या डोळ्यातून फक्त शांत अश्रू वाहत होते. तिच्या डोळ्यात क्षमाच उरली होती, पण तीही शांत होती. आज कोणतीही तक्रार नव्हती, कोणताही टोमणा नव्हता, कोणतीही कटुता नव्हती. कारण मी विसरलो होतो असं नाही, पण आता मी त्या टप्प्यावर होतो जिथं सूट घेणं गरजेचं वाटत नाही. शांतताच आपली भाषा बोलते. मी टेबलावरची एक नोकरीची फाईल उचलली आणि पिऊनला बोलावलं. ही बाई स्टाफमध्ये घ्या, फार काम देऊ नका, फक्त जगण्यासाठी पुरेसं असू द्या, आदरानं वागा, कोणाची वाईट वागणूक नको. पिऊन म्हणाला, जी सर, आणि तो बाहेर गेला. ती तिथं शांत उभी होती, जणू तिलाही माहीत होतं, हीच तिची शिक्षा आहे, हीच तिची माफी आहे. आता तिथं कुठलीच प्रेमभावना उरली नव्हती, फक्त एक शांतता होती. मग ती हळूच म्हणाली, मी काही मागायला आलेली नाही, फक्त जगण्यासाठी एक संधी हवी होती. ती तू दिलीस. माझ्या अंतर्मनात खळबळ माजली होती. मी चेहऱ्यावर शांततेचा मुखवटा ठेवला होता. आता मी कुमकुवत नव्हतो, ना तुटलेला माणूस. मी पूर्णपणे स्वतःला सावरलं होतं. आणि जिंकलेला माणूस नेहमीच कमी बोलतो, अधिक विचार करतो. तिचं मागे वळण्याआधी एक वार मला पाहणं. कदाचित तिच्या मनात अजून थोडीशी आशा उरली होती की मी काहीतरी बोलेन, कदाचित नात्याचं दार पुन्हा उघडेन. पण मी शांत होतो. ही तीच बाई होती जिने कधी काळी एका शब्दाने मला पूर्णपणे कोसळवलेलं, खचवलं होतं. आणि आज मी इतका मजबूत होतो की तिचे अश्रूही माझा निर्णय बदलू शकले नाही. ती निघून गेली, पण मागे एक गोष्ट सोडून, एक अशी गोष्ट जी कधी प्रेमाने सुरू झाली होती आणि आता शांततेत संपली होती. मी खुर्चीवर बसलेलो खिडकीबाहेर पाहत होतो. सूर्य मावळू लागला होता. ती येऊन गेली होती, पण तिची उपस्थिती अजूनही खोलीत जाणवत होती. ती प्रत्येक श्वासात विरघळलेली होती, पण आता ती ओझं नव्हती, फक्त एक आठवण होती. मी टेबलवरील फाईल्स परत उघडल्या. स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. जीवन थांबत नाही आणि मीही स्वतःला मागे वळून पाहू दिलं नव्हतं. ती बाई निशा आता माझ्या दारावर नव्हती. ती माझ्या भूतकाळात कुठेतरी पुरली गेली होती. आणि आता मी अशा अवस्थेत जगत होतो जिथे माझ्याकडे सगळं होतं, सन्मान, शांतता, प्रेम आणि सर्वात मोठं म्हणजे यश, जे मला तिच्या नजरेतून कधीच मिळालं नव्हतं. आता गोष्टीचं रूप पूर्णपणे बदललं होतं. रात्री जेवण झाल्यावर मी अंगणात बसलो होतो. आकाशात हलकंसं ढगाळ वातावरण होतं. वाऱ्यात एक विचित्र शांतता होती. माझी बायको मनीषा माझ्याजवळ आली आणि माझ्यासमोर चहा ठेवून बसली. काही क्षण ती शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली, मला माहीत आहे आज ऑफिसमध्ये काय झालं. मी डोळे खाली झुकवले, काही उत्तर दिलं नाही. ती पुन्हा म्हणाली, तुम्ही जे केलं ते माणुसकी होतं. कोणी दुसरा असता तर बहुधा तिला अपमानित करून परत पाठवलं असतं, पण तुम्ही शांतपणे तिच्या पुढे
हात पुढे केला, तोच हात ज्याने तिला कधी काळी तुच्छ मानलं होतं. त्या क्षणी माझ्यात काहीतरी ढासळल्यासारखं वाटलं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बसली होती आणि तिच्या नजरेत गर्व होता. मी हळूच मान झुकवली. मला बदला घ्यायचा नव्हता, मला फक्त स्वतःला सिद्ध करायचं होतं. आमच्या दोघांमध्ये शांतता होती. मी चहाचा घोट घेतला आणि खूप वेळ बाहेरच्या अंधाराकडे पाहत राहिलो. जीवनाने मला खूप जखमा दिल्या होत्या, पण आज त्या सगळ्याची मलम माझ्यासमोर बसलेली होती. माझी बायको, माझ्या संयमाचं बक्षीस, माझ्या आयुष्यातील प्रार्थनेचं उत्तर. मी तिला त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या ज्या माझ्या मनातून गेल्या होत्या, पण ती सगळं समजून गेली होती आणि तेच पुरेसं होतं. जेव्हा निशा, माझी पहिली पत्नी, ऑफिसमध्ये आली तेव्हा माझी बायको मनीषा स्वयंपाकघराच्या दरवाजातून हे सगळं पाहत होती. तिने तिच्या डोळ्यात तो भयानक काळ जाणवला होता जो नशिबातून येतो आणि जे प्रेम होतं त्याला कुठेही शब्द अर्थ देऊ शकत नव्हते. त्या रात्री जेवणानंतर आम्ही एकत्र बसलो. माझी बायको म्हणाली, काही लोक आपल्या आयुष्यात नुसते येत नाहीत, ते आपल्याला शिकवतात, आपल्याला परीक्षेत टाकतात आणि मग निघून जातात. मग हळूच उत्तर दिलं, कधी कधी काही लोक उशिरा आपल्या आयुष्यात येतात पण कायमचे राहतात. ती हसली. खोली अंधारलेली होती, फक्त एक छोटासा बल्ब चालू होता. त्या रात्री मी माझ्या आयुष्याचे दोन्ही चेहरे पाहिले. एक ती होती जी मला गर्वात टाकून निघून गेली होती, जी माझा अपमान, तिचा हक्क समजत होती, आणि दुसरी ती होती जी शांतपणे माझ्या जखमांवर मलम लावत होती, कोणतीही तक्रार न करता, फक्त माझा हात पकडून चालत होती. मला बदला घ्यायचाच नव्हता, कारण आता मला समजलं होतं, आयुष्य स्वतःच प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतं. जिच्यासोबत मी घटस्फोट घेतला होता तीच आज नशिबाच्या फटकाऱ्यामुळे पुन्हा माझ्या दारात आली होती, आणि जी माझ्यावर वफादार होती ती आज माझ्या घराची मालकीण होती, माझ्या मनाची साथी होती. हे सगळं कुठलाही अभिनय नव्हता, ही खरी गोष्ट होती. एक असा धडा जो मला वेळेने शिकवला होता. माझ्या मनात मी म्हणालो होतो, बदला म्हणजे कुणाला झोडपणं नव्हे, बदला म्हणजे अशी जागा मिळवणं जिथे कुणाची गरजच उरत नाही. आता माझं सगळं बदलून गेलं होतं. माझा निर्णय, माझा सन्मान, माझी शांतता, आणि हे सगळं मला मिळालं होतं. कधी कधी सगळे झोपल्यावर मी एकटा छतावर बसतो, आकाशाकडे पाहतो आणि त्या क्षणांना आठवतो जेव्हा मी स्वतःला अपमानित समजायचो, जेव्हा फक्त अंधार होता आणि एकच गोष्ट उरली होती, विश्वास. मी तो विश्वास माझ्या छातीजवळ ठेवला होता आणि आज तोच माझं यश बनून उभा राहिला आहे. सगळं शिकल्यावर मी फक्त एक गोष्ट म्हणतो, जो वेळ तुला तोडायला येतो तोच वेळ तुला जोडायलाही येतो. फक्त सहन करण्याची कला असावी लागते. जो सुकून सन्मानात आहे तो कुठल्याही बदल्यात, कुठल्याही अहंकारात नाही. मी आजही शांत आहे, पण माझी शांतता ही साक्ष आहे की मी जिंकलोय, आणि ही माझी जिंकलेली लढाई मला तो सुकून घेऊन आली आहे ज्याचं स्वप्न मी त्या दिवशी पाहिलं होतं, जेव्हा एका बाईने मला म्हणालं होतं, मला तुझ्यासारख्या काम करणाऱ्या माणसाकडून घृणा वाटते. ऑफिसची संध्याकाळ उतरली होती. खिडकीतून प्रकाश आत येत होता आणि मी टेबलवरची शेवटची फाईल बंद करत होतो. खोलीत शांतता होती. बाहेरच्या आवाजाचं पार्श्वसंगीत मंदावलेलं होतं. निशा दारात उभी होती, शांतपणे, नजर झुकवलेली, डोळ्यात कोणतीही विनंती नव्हती. मी तिच्याकडे पाहिलं आणि मग नजर खाली घातली, कारण आता मला तिच्याकडे पुन्हा पाहण्याची गरज नव्हती. आता आमच्यात कोणतंही नातं नव्हतं. माझं नातं आता फक्त आणि फक्त माझ्या पत्नीशी होतं. मी जितकी मदत करायची होती केली होती. मी ऑफिस बाहेर निघून गेले आणि ती माझ्याकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत राहिली. ती अजूनही ऑफिसमध्ये काम करते, पण आता केवळ एक साधी कर्मचारी म्हणून. पत्नी होण्याचा मान मी फक्त माझ्या पत्नीला दिला आहे आणि मी तिच्यासोबत अत्यंत आनंदी आहे. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.